नमस्कार, मी पौर्णिमा पवार. तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सोमाणी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे गेले अनेक दिवस शेतकऱ्यांसाठी झटत आहेत. कधी दूध दर, कधी ऊस दर, चक्काजाम आंदोलन, तर कधी आक्रोश पदयात्रा. तर यामध्ये तोडगा काढत ते प्रयत्न करत आहेत. त्या प्रयत्नांवर आज त्यांना यश आलंय. आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत राजू शेट्टी. यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपण काही प्रश्नांची उत्तरे. नमस्कार सर. नमस्कार. आपलं या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. कारखान्यातून बनलेली साखर आहे, ही सर्वसामान्य ग्राहकाला परवडेल का? याबाबत काय मत आहे तुमचं? ग्राहकांनी एकदा ठरवावं परवडणं म्हणजे काय. मला कळत नाही की पेट्रोल डिझेलचे भाव वाढतात त्यावेळी हेच ग्राहक काहीच बोलत नाही. स्वयंपाकाचा गॅस महागतो त्यावेळी हे ग्राहक काहीच प्रतिक्रिया व्यक्त करत नाहीत. किंवा बाकी सगळ्या वस्तू महाग होतात, औषधांच्या किमती भरमसाठ वाढतात, ग्राहक काहीच बोलत नाहीत. पण शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला जो शेतीमाल आहे त्याचा भाव वाढला तर मात्र ग्राहक लगेच महाग झालं म्हणतात. म्हणजे दूध असेल, अन्नधान्य असेल किंवा साखर असेल, गोडे तेल असेल, याच्याच बाबतीत ग्राहकांचा शेतकऱ्यांच्यावर एवढा रोष का? एक लक्षात ठेवा की समाजातला सगळ्यात दुबळा आणि गरीब घटक कोण असेल तर तो शेतकरी. म्हणजे ते महाग झालं तर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या तो पैसा शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचणार आहे हे सगळ्यांना माहिती असून सुद्धा ग्राहक असं का वागतात आमच्याशी, हे न उलगडणारं कोड आहे. आणि त्यामुळं एका बाजूला आता डायबिटीसचे एवढे पेशंट वाढायला लागलेत, मधुमेहाचे एवढे पेशंट वाढायला लागले आहेत, तरी ग्राहकांना साखर स्वस्तच का पाहिजे आहे, म्हणजे न उलगडणारं कोड आहे. आणि तरीसुद्धा मी तुम्हाला एक हिशेब सांगतो. आम्ही जी काही साखर उत्पादित करतो त्यातील 22% साखर ही फक्त खाण्यासाठी वापरली जाते. देशाचं एकूण जे कन्झम्पशन आहे ते 285 लाख टनाचं आहे. त्यातली फक्त 22% साखर ही आपल्या स्वयंपाकघरात येते. उरलेली 78% साखर ही कमर्शियल यूजसाठी जाते. कोण कोण वापरतं तर फार्मास्युटिकल कंपन्या, त्याचबरोबर मिठाई, हॉटेल, या ठिकाणी ही साखर वापरली जाते. मद्यार्कामध्ये साखर वापरली जाते. मग मला सांगा की या 22%साठी सगळ्याच साखरेचा भाव नियंत्रित करणं योग्य आहे का, याचा विचार केला पाहिजे. बरं, डबल प्राईस, ड्युअल प्राईस जे म्हणतात त्याच्यामध्ये सुद्धा अनेक वेळा गैरवापर होतो. मग त्याला वेगळा मार्ग काहीतरी सरकारनं सुचला पाहिजे. बरं, या 22%पैकी 50% लोक असे आहेत की त्यांना साखर किती महाग झाली तरी फरक पडत नाही. कारण हे लोक डी मार्टमध्ये किंवा बिग बाजारमध्ये 80 रुपये किलोनं साखर खरेदी करतात आणि त्यांना ती कधीच महाग वाटत नाही. किराणा दुकानात आपल्याला साखर तर 40-45 रुपयाला मिळते. मग त्या ग्राहकांना आमची साखर स्वस्त पाहिजे काय? राहिला प्रश्न मग ह्या उरलेल्या 50% ग्राहकांचा. मग म्हणजे किती? 11% साखर झाली. मग ते 11% साखरेचा खप ज्यांचा आहे त्यांच्यासाठी 89% जे ग्राहक आहेत त्यांना आपण स्वस्तामध्ये साखर द्यायची का वेगळा काही मार्ग काढता येईल याचा विचार सरकारनं करायचा आहे. एकतर गॅसला जशी सबसिडी दिली जाते तशी या 50% ग्राहकांना सबसिडी द्यावी. कारण अदानीला, अंबानीला, टाटाला, बिर्लाला, सचिन तेंडुलकरला का स्वस्तात साखर पाहिजे झाली? कशासाठी पाहिजे झाली? हां, सामान्य माणसाला देऊया ना, पण मग त्याच्यासाठी काहीतरी सिस्टीम तयार करा. एकतर या 11% खप ज्यांचा साखरेचा आहे त्यांना जसं गॅसला सबसिडी देत आहे तसं सबसिडी द्या. किंवा कमर्शियल यूजसाठी जे साखर खरेदी करतात त्याच्यावर टॅक्स लावा, GSTमध्ये वाढ करा.
आणि ते वरचे पैसे कारखान्याकडे जमा करा, म्हणजे पर्यायानं शेतकऱ्याकडे ऊसाच्या दराच्या रूपाने येतील, असे काहीतरी सिस्टीम तयार करा. परंतु या 11% ग्राहकांच्या खपासाठी 89% साखर अगदी लुटल्यासारखं लुटणं हे माझ्या बुद्धीला पटत नाही. आज शेतकरी जेव्हा रासायनिक खत बाजारामध्ये खरेदी करतो तेव्हा त्याला रासायनिक खताच्या प्रचंड अशा किमती द्याव्या लागतात. त्याचे दर का वाढले असं विचारलं तर जागतिक बाजारपेठेकडं बोर्ड दाखवलं जातं. मग आज लंडन मार्केटला 70 रुपये किलो साखर आहे होलसेलमध्ये. मग आम्ही म्हटलं तर मग जागतिक बाजारात या दरानं किमतीनं साखर विकली जाते, मग आमच्या कारखान्यातली साखर ही 38 रुपयाला का विकायची, हा प्रश्न माझ्यासारख्यानं जर विचारला तर त्याचं उत्तर द्यायची पण तयारी ठेवली पाहिजे. मग आता 3,000च्या वरती रुपये द्यायचे असं ठरलं आणि ती रक्कम पण तुम्हाला दिली, पण त्या रकमेचा तपशील असा काय येईल? एक तर ऊसाची किंमत ही त्या ऊसामध्ये किती टक्के साखर आहे याच्यावर त्याची प्रतवारी करून ठरवली जाते. आणि मग त्या पद्धतीनं केंद्र सरकारनं काही दर निश्चित केले आहेत, त्याला FRP म्हणतात. FRP म्हणजे फेअर अँड रेम्युनरेटिव्ह प्राईस, उचित आणि लाभकारी किंमत. म्हणजे त्यात काही ना काही त्याला नफा मिळाला पाहिजे, म्हणजे त्याचा उत्पादन खर्च डोळ्यासमोर ठेवून ती किंमत ठरवलेली असते. आणि ही FRP कशी ठरते तर साखरेमध्ये असणाऱ्या ऊसामध्ये असणाऱ्या साखरेच्या प्रमाणावर असते. उदाहरणार्थ बेसिक प्राईस केंद्र सरकारनं निश्चित केलेली आहे ती 10.25% रिकव्हरीला 3150 रुपये, 3150 रुपये. परंतु केंद्र सरकार ही ऊसाची किंमत शेतात उभ्या असणाऱ्या ऊसाची करतं, बरोबर, पण तो तोडणं वाहतूक करणं हे काम शेतकऱ्याचं आहे असं केंद्र सरकार मानतं. त्यामुळं त्या FRPतून मग तोडणी आणि वाहतूक वजा करावी लागते. म्हणजे आपले कारखाने शेतकऱ्यांच्या वतीनं स्वतः कारखाने तोडणी आणि वाहतूक करतात, त्यामुळे ती किंमत वजा करावी लागते. त्यामुळं समजा एखाद्या कारखान्याची रिकव्हरी, सरासरी रिकव्हरी वर्षभराची ही जर का 12.25% असेल तर याचा अर्थ काय झाला तर बेसिक 10% रिकव्हरीचे झाले 3150 रुपये. वरच्या 2%चे किती झाले तर 2% त्यातल्या प्रत्येक 1%ला 307 रुपये, म्हणजे 2%चे झाले 614 रुपये. म्हणजे 3150 अधिक 614 रुपये म्हणजे 3764 रुपये झाले. ही झाली त्या ऊसाची FRP. साधारणपणे ऊस तोडून कारखान्यापर्यंत पोचवायचा खर्च हा एका टनाला 750 रुपये होतात. म्हणजे 3764मधून हे 750 गेले तर 3014 राहतात. ती झाली त्या कारखान्याची FRP. आणि मग ती शेतकऱ्याला ऊस तुटल्यानंतर 14 दिवसाच्या आत विना कपात एक रकमी पोच करायची असते, ज्या अकाउंटला जमा केले पाहिजे असा कायदा आहे. बरोबर. आता सरसकट हे सगळे दर आहेत, सर्व कारखान्याला लागूच होतील का? निश्चितच. कोल्हापूर विभाग हा हायर रिकव्हरी बेल्ट म्हणजे ज्यादा साखरेचं प्रमाण असणारा भाग आहे. हा जमिनीचा गुण असेल किंवा इथल्या शेतकऱ्यांची कार्यक्षमता असेल, त्यामुळं साधारणपणे कोल्हापूर जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांची रिकव्हरी आणि एकूण तोडणी वाहतूक वजा जाता जी FRP बसते ती 3000 पासून ते 3300पर्यंत ही अशी FRP बसते. 1-2 कारखान्यांची 3300पर्यंत FRP जाते. आणि मग यावर्षी जो आमचा फॉर्म्युला ठरला तो साखरेला चांगला भाव असल्यामुळं FRP अधिक 100 रुपये एवढे द्यायचे असा फॉर्म्युला ठरलेला आहे. आणि दुसरा आमचा लढा जो चालू होता की मागील वर्षाचे पैसे आम्ही आत्ता मागतो. याचं कारण या कारखान्यांनी 31 मार्च 2023 अखेरचा जो हिशेब पूर्ण केला तो हिशेब पूर्ण करत असताना 70% साखर शिल्लक होती. केवळ 30% साखर गेल्या हंगामातली विकलेली होती. आणि या 70% साखरेची जी शिल्लक साखरेचं मूल्यांकन त्यांनी 3250 ते
3300 रुपये क्विंटल या दराने केला आणि हिशेब पूर्ण केला. पण प्रत्यक्षामध्ये ती साखर 3700 ते 3800 रुपये क्विंटल या दराने विकली गेली. त्यामुळं हा जो जादा पैसा आलेला आहे तो जादा पैसा गेल्या वर्षी ज्या शेतकऱ्यांना ऊस पुरवला आहे त्याच शेतकऱ्याला तो मिळाला पाहिजे अशी आमची मागणी होती. आणि म्हणून एका टनाला किमान 400 रुपये द्यावेत अशी आमची अपेक्षा होती. गेल्या 1.5 महिन्यापासून ते आमचं आंदोलन चालू होतं. पण साखर कारखानदारांचं म्हणणं असं पडलं की आम्ही ते कर्जाला भरलेले आहेत. खरं तर ते चुकीचं होतं. त्याच्यावर आमचा अधिकार होता. ते त्यांचं कर्ज फेडण्यासाठी आमच्या साखरेचे पैसे वापरायचं काही कारण नव्हतं. पण आता कर्जाला भरलेले पैसे पुन्हा काढता येत नाही म्हणून कुठंतरी समझोता होणं गरजेचं होतं. आणि म्हणून मग आम्ही 100 रुपयेवर तडजोड केली. समझोत्याला तयार झालो. म्हणजे तोही समझोता असा झाला की ज्या कारखान्याने गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला 3000 रुपयेपेक्षा कमी पैसे दिलेले आहेत त्यांनी 100 रुपये द्यायचे आणि ज्यांनी 3000 रुपयेपेक्षा जास्त पैसे दिलेले आहेत त्यांनी 50 रुपये द्यायचे. जवळपास कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 110 कोटीच्या आसपास हे पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत. म्हणजे जे पैसे बुडालेले होते त्यांनी देणार नाही असा नकार दिलेला होता. 1 रुपया देणार नाही असं म्हणत होते. तर या दीर्घकाळ चाललेल्या ह्या लढ्यामुळं 110 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले आणि आता तुटणाऱ्या ऊसाचं 100 रुपये जादा मिळाले. त्याचा हिशेब केला तर सर्वसामान्य यावर्षी जवळपास 180 लाख टन एवढा ऊस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तयार होईल. म्हणजे त्याचे 180 कोटी रुपये जादा मिळाले. म्हणजे 111 आणि हे 180 म्हणजे जवळपास 300 कोटीच्या आसपास या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जादा पैसे आले. या चळवळीचं हे मोठं एक यश आहे. नक्कीच. सर्व साखर सम्राट एकाच माळेचे मणी आहेत असं तुम्ही म्हटलं होता. तर का म्हटलं होतं असं? त्याचं कारण असं आहे की बहुसंख्य कारखाने विशेषतः कोल्हापूर भागामध्ये हे सहकारी आहेत आणि सहकारामध्ये आता राजकारण शिरलेलं आहे. सहकार आता ध्येयवादी राहिलेला नाही किंवा ज्या लोकांनी हा सहकाराचा पाया रोवला ती पिढी आता राहिलेली नाही. 3ऱ्या पिढीच्या हातात कारखाने आहेत. आजोबा गेले, वडील गेले आणि नातवाकडे कारखाना आलेला आहे. नातवाला हा सहकारी साखर कारखाना म्हणजे आपल्या बापजात्याची मालमत्ताच वाटते. आणि मग साखर कारखान्यामधला हा पैसा बिनदिक्कतपणे ते राजकारणासाठी वापरतात. आणि मग राजकारणातली ही जी काय उधळपट्टी आहे ती उधळपट्टी ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पैशावर चालते. म्हणजे घाम गाळायचा, काबाड कष्ट करायचं शेतकऱ्यांना आणि त्याच्यावर मजा करायची कारखानदारांनी. आणि म्हणूनच मी म्हटलं की हे सगळे साखर कारखानदार एका माळेचे मणी आहेत. त्यांची एवढी एकजूट होती. एक लक्षात घ्या, सध्या महाराष्ट्राचं राजकारण एकदम गलिच्छ झालेलं आहे. खालच्या स्तरावर जाऊन पोचलेलं आहे. एकमेकाचे कपडे उतरवण्यापर्यंत त्यांची मजल गेलेली आहे. म्हणजे सभ्यतेचा मर्यादा पार त्याने वरडून टाकलेले आहेत. पण तरीसुद्धा सध्या एक चित्र दिसलं की आता जे काही कारखाने आहेत त्या कारखान्यामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये असणाऱ्या नेत्यांचे कारखाने आहेत. शिवसेना शिंदे गट चे कारखाने आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कारखाने आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कारखाने आहेत. काँग्रेसचे कारखाने आहेत. आणि हे सगळे एक आहेत. म्हणजे एरवी आत्ता 2 महिन्यांनी लोकसभेच्या निवडणुका लागतील, एकमेकाच्या उरावर बसतील. पण आता हे सगळे एक झालेले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जरा कुठं खुट्ट झालं तर विरोधी पक्ष तावानं मीडियासमोर येतो आणि सरकारनं असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, हे सरकारचं अपयश आहे म्हणतो. पण एवढ्या दीर्घकाळ चाललेल्या आंदोलनाची दखल घ्यायला सुद्धा आमचा विरोधी पक्ष तयार नव्हता. म्हणजे सरकार तर कारखानदारांच्या पाठीशी आहेच, पण विरोधी पक्ष हीच कारखानदारांच्याच पाठीशी. आणि शेतकरी विरुद्ध हे सगळे अशी लढाई चालू होती. वरवर बघता ही विषम अशी लढाई दिसत होती, एकतर्फी लढाई दिसत होती. पण शेतकऱ्यांनी मोठ्या चिकाटीनं, जिकिरीनं ही लढाई लढली आणि त्यांना 4ही मुंड्यात चित केलं. आता पालकमंत्री म्हणतायत की सर्व साखर कारखानेच आहेत ते तुमच्याच नावावर करून देतो.
मग काय निर्णय आणि कसा घेणार मग तुम्ही? असं म्हणायचं असतं. कारण सगळे कारखाने राहू देत, त्यांचाच कारखाना तेवढा आम्हाला चालवायला देऊन देत, नावावर सुद्धा नको, त्यांच्याच नावावर राहून दे, 1-2 वर्षासाठी चालवायला देऊन देत. कसा दर द्यायचा दाखवून देतो. नाही, त्यांना एकच त्यांचं एक वाक्य आहे की राजू शेट्टीने एक कारखाना काढावा. गंमत काय आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नवीन कारखान्याचं लायसन निघूच शकत नाही, कारण त्याला कायदा आहे. कायदा असा आहे की कुठल्याही कारखान्याच्या परिघामध्ये 25 किलोमीटरच्या परिघामध्ये दुसरा कारखाना काढायचा नाही. म्हणजे हा सुद्धा कायदा या लबाड लोकांनी करून ठेवलेला आहे, लक्षात ठेवा. मला सांगा की गावामध्ये पिठाच्या चक्क्या किती असाव्यात, कायदा आहे का? गावामध्ये किराणा दुकान किती असावेत, कायदा आहे का? नाही. गावामध्ये दूध डेऱ्या किती असावेत, कायदा आहे का? नाही. पण तेवढ्या 25 किलोमीटरच्या परिघामध्ये कारखाना एकच असला पाहिजे. हा कायदा का केला? कारण यांना शेतकऱ्यांचा ऊस लुटता यावा. म्हणजे मुंबईमध्ये जसं पाकिटमारांचे एरिया ठरलेले असतात, एकानं महालक्ष्मी स्टेशनच्या आवारात लुटायचं, एकानं मरीन ड्राईव्हच्या स्टेशन परिसरात लुटायचं, एकानं दादरला, एकानं CSTला. इकडचा पाकिटमार तिकडे जात नाही, तिकडचा पाकिटमार इकडे येत नाही. तसं या कारखानदारांचं आहे. हे संभावित पांढऱ्या कपड्यातले पाकिटमार आहेत. जनतेचे प्रश्न होते, त्याला उत्तरं दिलीत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही